लपंडाव या मालिकेचा आजचा म्हणजेच 22 सप्टेंबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात मंडळी। आणि काय झालंय, आज घरात सण असल्यामुळे सगळीच गडबड झाली आहे बघा। त्यामुळे सगळ्याच मालिकेचा रिव्ह्यू पटापट देतीये। आजचा हा लपंडाव मालिकेचा रिव्ह्यू 19-18 मिनिटाचाच दाखवलाय त्यांनी, त्यामुळे रिव्ह्यू छोटा झालाय पण खूप सुंदर दाखवली आहे बघा। सुरुवात काल आपण म्हणजे शनिवारी बघितलं होतं की कान्हा त्या सरकारने फेकलेले पैसे गोळा करत असताना तिथे सखी येते आणि कान्हा तिला बघतच राहतो आणि म्हणतो लक्ष्मी आली आहे। आणि इथे मालिकेचं टायटल सॉन्ग त्यांनी ऐकवलंय जे खूपच सुरेख आहे प्रेक्षकांनो। सुरुवातीचा या दोघांचा संवाद अप्रतिम दाखवलाय त्यांनी। आता कान्हा सखीकडे बघत राहतो, सखी ते पैसे उचलते आणि म्हणते, काय रे हे तुझे पैसे आहेत ना? पण सगळ्याची किंमत पैशातच का रे, माणुसकीची किंमत? आता कान्हा तिला बोलू न देता म्हणतो, माणुसकीची किंमत मोजत असेल तर काही प्रॉब्लेम नाहीये, माणुसकीने पोट भरत नसतं बेबी सरकार। जर कोणी माणुसकीची किंमत केली आणि जर त्या पैशामधनं आपण पोट भरलं तर प्रॉब्लेम काय आहे? सखी म्हणते, तू मला वेगळा वाटला होतास पण तू देखील त्यातलाच निघालास। पैसा पैसा आणि पैसा, फक्त पैसाच इम्पॉर्टंट वाटतो का सगळ्यांना? अरे तू पण पैशासाठीच रंग दाखवलेस ना, काय रे कसा निघालास? मग त्यावर कान्हा म्हणतो, थांबा बेबी सरकार, जरा ब्रेक लावा तुमच्या बोलण्याला। अहो एवढा मोठा बंगला, हे इतके चकाचक कपडे, हे सगळं स्वतःकडे असताना दुसऱ्याला अक्कल शिकवणं सोपं आहे बरं का। एखाद्या दिवस बाहेर जरा उपाशी फिरून बघा, मग कळेल तुम्हाला प्रत्येक गोष्ट पैशात कशी मोजावी लागते ते। असो येतो आता मी, असं म्हणून कान्हा निघून जाणार असतो तेव्हा सखी त्याला टोमणा मारते आणि म्हणते, अरे प्रत्येक वेळेला पैशाचंच का? अरे माणुसकीचं काय? स्वप्न काय पैशाने पूर्ण होत नसतात? नाहीये ना तुझ्याकडे उत्तर? कसं असणार तुझ्याकडे उत्तर? कारण तू कधी स्वप्नच बघितली नसशील ना तशी, म्हणून। खरं तर कान्हाला तिचा हा टोमणा वर्मी लागलाय प्रेक्षकांनो। कान्हाची काहीतरी दर्दभरी स्टोरी आहे बरं का। आता कान्हा सखीकडे बघतो तेव्हा सखी म्हणते, बरोबर आहे रे बाबा तुझं, पैशाने भूक भागते पण सगळी स्वप्न पैशाने पूर्ण होत नसतात। जाऊ दे रे बाबा, तुला काय कळणार? असं म्हणून आता सखी निघून जात असते तेव्हा कान्हा म्हणतो, मॅडम जरा 1 मिनिट थांबा। कान्हाचं सुरेख उत्तर आहे प्रेक्षकांनो। कान्हा म्हणतो, पॉइंट्स बोललात मॅडम, पण काय आहे ना चुकीच्या ठिकाणी बोललात। सखी त्याच्याकडे बघते तेव्हा कान्हा म्हणतो, तुमचं म्हणणं बरोबर आहे हो मॅडम, उत्तर माझ्याकडे नाहीये, उत्तर ना त्याच्याकडे आहे। जे काही बोलायचं ना ते डायरेक्ट त्याच्याकडे नाही। आपल्यासाठी आई बाबा आणि साईबाबा एकच, त्यामुळे तुम्हाला कधी टेन्शन आलं ना तर डायरेक्ट तिकडे जात जा, साईबाबांकडे। मग सखीला आठवतं प्रेक्षकांनो की आपल्या आईने पण आपल्याला हेच सांगितलं होतं लहानपणी, तू जेव्हा अडकशील तुझ्या आयुष्यामध्ये तेव्हा तू साईबाबांकडे ये। आणि आता तिचे वडील पण तिला तेच सांगतात लहानपणी, हे तिला आठवतं। प्रेक्षकांनो एक डाऊट आलाय मनामध्ये, शेअर करू का? मला ना असं वाटतं की ही सखीची जी आई आहे ना ती कोणीतरी वेगळी आहे आणि सखीला ही जी सरकार म्हणून सध्या आई मिळाली आहे ना ती कदाचित तिच्या आईची डुप्लिकेट वगैरे असू शकते। काय वाटतं तुम्हाला? माझा अंदाज बरोबर वाटतो का? मला कमेंट करून नक्की सांगा। तर आता कान्हा सखीला काय म्हणतो ते बघा। सखीला म्हणतो, तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर एखाद्या अशा ठिकाणी जा, मिळतील तुम्हाला उत्तरं बेबी सरकार, चला येतो मी। आणि जाताना त्या दोन्ही सिक्युरिटी गार्डला पैशाच्या 1-1 नोटा देतो आणि म्हणतो, काळजी करू नका तुमची नोकरी जाणार नाही माझ्यामुळे, हे घ्या। असं म्हणून जरा दानशूरपणा दाखवतो आणि म्हणतो, कान्हा त्या दोघांना म्हणतो, ही नोकरी माझ्या लायकीची नाही रे बाबा, असं म्हणून आता निघून जातो। सखी मात्र आता कान्हावर इम्प्रेस झाली मित्रांनो। ती कान्हाला थँक्यू म्हणते आणि म्हणते, चापलूस कुठला। असो आता या सरकारचा प्रतिशोध दाखवलाय त्यांनी मध्ये। हा सीन जरा विचित्र वाटला प्रेक्षकांनो, पण ठीक आहे, आता काहीतरी आहे बॅकग्राऊंड स्टोरी, त्याला आपण काय करणार, मजाच येणार आहे हे बघायला पुढे। आता ही सरकार चिथवलेली गेली आहे आणि पेटून उठली आहे। त्या सखीसाठी जे व्हीलमध्ये टाकलंय ना त्यांनी, तिच्या वडिलांनी क्लॉज, त्यामुळे ती आता पुन्हा त्या माणसाकडे आली आहे ज्याने घोंगडी अंगावर पांघरलेली आहे। आता आपला असा अंदाज आहे की हे सखीचे वडील असावेत। आता सरकार त्याचा गळा दाबते त्या माणसाचा आणि म्हणते, तू हे का केलंस? सगळं माझ्या हातात तोंडाशी येत असताना तू हे मुद्दाम केलंस ना? आणि तिथे असलेला एक मोठा आरसा ती फोडते आणि आता खूप रागराग व्यक्त करते की तू का केलंस असं। आणि तो पलीकडचा माणूस खाली पडतो पण त्याच्या हातामध्ये घंटी असते आणि ती घंटी तो वाजवतो, त्यामुळे सरकारला येतो राग। इकडे सखी कान्हाने सांगितलेल्या त्या निर्णयामुळे आणि त्या ऑप्शनमुळे येते साईबाबांकडे आणि साईबाबांना आर्तसाद घालते की साईबाबा मी काय करू सांगा,
माझ्या वडिलांची स्वप्न पूर्ण करू की आईने सांगितलं तसं लग्न करू. आणि आता ती खूप वेळ देवासमोर घंटी वाजवतीये साईबाबांसमोर आणि तिला तिचं लहानपण आठवतं. तिची आई तिला लहानपणी किती प्रेम करायची ते सगळं आठवतंय तिला. सखीला मार्ग हवाय म्हणूनच ती देवाजवळ आली आहे. आता तिच्या आईने तिला सांगितलेलं असतं लहानपणी, ते दृश्य तिला समोर आठवतं की आपण एखादा मार्ग निवडू शकत नाही तेव्हा देवाला श्रद्धेने फुलं व्हायची आणि विचारायचं देवाला मी काय करू. देवाच्या मनात असेल आणि देवाला योग्य वाटेल तर देव आपल्याला बरोबर कौल देतो. बेटा, जिथे श्रद्धा असते तिथे विश्वास असतोच. आता हे सगळं सखीला तिच्या डोळ्यासमोर दिसतंय प्रेक्षकांनो. लहानपणीच्या तिच्या सगळ्या आठवणी तिला आठवत आहेत. आता ही सखी ठरवते की आईने सांगितल्याप्रमाणे साईबाबांजवळ कौल लावायचा आणि विचारायचं की काय करायचं आयुष्यामध्ये. 2 ऑप्शन आहेत. साईबाबा, माझ्या बाबांचं स्वप्न मी पूर्ण करू का लग्न करू. मी घर सोडू का साईबाबा. माझ्या बाबांच्या स्वप्नासाठी मी माझं घर सोडू की लग्न करू सांगा. आता असं म्हणून तिने एक झेंडूचं फूल साईबाबांच्या पायाजवळ ठेवले आणि प्रार्थना करतीये. आता तिथे बाजूलाच कान्हा आहे बरं का प्रेक्षकांनो. कान्हा सखी जे बोलतीये साईबाबांशी ते सगळं ऐकतो आणि कान्हाने इथे थोडंसं लबाडी केली आहे, पण सखीच्या चांगल्यासाठी. सखी साईबाबांना प्रार्थना करते, उत्तर हवंय मला साईबाबा, मला मार्ग दाखवा, तुम्हीच मला मार्ग दाखवा, मला उत्तर द्या साईबाबा. असं म्हणून आता ती मंदिराची घंटी वाजवत असते. तेव्हा कान्हा ते सगळं बघत असतो आणि पुन्हा इकडे त्या सरकारचा सीन दाखवलाय. आता कोणी तो जो एक एक्स माणूस आहे घोंगडीमधला तो घंटी वाजवत असतो तेव्हा सरकार त्याचा गळा दाबते आणि म्हणते, जास्ती आवाज करायचा नाही आणि जास्ती माजायचं नाही. तुला काय वाटतं ती दळबद्री पोरगी माझ्या विरोधात गेली तर तुला तुझ्या मनासारखं करता. लक्षात ठेवायचं, मला सरकार म्हणतात, मी जे म्हणते तेच होतं आणि तेच घडतं, कळलं का. असं म्हणून ती त्या एक्स व्यक्तीचा गळा दाबत असते आणि म्हणत असते, तुझ्या दळबद्री मुलीचं आता लग्न होणार आहे आणि आता मी तुझ्या इस्टेटीची मालक होणार आहे आणि मी ठरवलेल्या मुलीशीच तिचं लग्न होणार आहे. तो मुलगा माझ्या इशाऱ्यावर नाचेल, माझे तळवे चाटेल, मग बघू काय होतं ते. सरकार म्हणतात मला. असं म्हणून ती मोठ्या मोठ्याने हसत असते आता सरकार. आणि बघा इकडे कान्हा आता या सखीची प्रार्थना पूर्ण व्हावी म्हणून मुद्दाम ते झेंडूचं फूल असं हवेने सरकवतो आणि आता सखीला वाटतं की साईबाबांनी कौल दिलाय तिला. आधी तर ती खूप वेळ असं प्रार्थना करते घंटी वाजवत की मी इथून हलणार नाही साईबाबा, मला उत्तर द्या. मग आता कान्हाला सखीची दया येते आणि सखीने तिचं स्वप्न पूर्ण करावं असं कान्हाला वाटत असतं. म्हणून कान्हा आता त्या खिडकीच्या आडून अशी फुंकर मारतो म्हणून ते झेंडूचं फूल खाली पडतं आणि सखीला आता मार्ग मिळतो. सखी विचार करते, साईबाबांनी तिच्या बाबांच्या वतीने कौल दिलाय आणि आता ती साईबाबांना धन्यवाद म्हणते आणि म्हणते, थँक्यू सो मच साईबाबा, तुम्ही मला योग्य कौल दिलात. मी कन्फ्यूज झाले होते, आता सगळं क्लिअर झालंय. माझी स्वप्न मी आता अजिबात सोडणार नाही. मला माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी ताकद द्या बाबा, थँक्यू सो मच. आता सखीला खूप आनंद होतो आणि ती आता तिथून निघून जाते. पण विचार करते जाताना, आता मला घर सोडावं लागेल कारण माझ्या आईने सांगितलंय की घर सोडावं लागेल माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी. म्हणून आता सखी घरी चालली आहे बरं का प्रेक्षकांनो. आता घरी जाऊन ती तिचं बॅग वगैरे पॅक करते आणि कान्हा जाताना सखीकडे बघत असतो. तेवढ्यात कोणीतरी त्याच्या खांद्यावर हात टाकतं. कान्हा घाबरतो आणि हा कान्हाचा कोणीतरी बेस्ट फ्रेंड आहे. काय चाललंय. आणि आता जेव्हा तो मुलगा असं म्हणतो तेव्हा कान्हा म्हणतो, तू, अरे काय यार, जीव गेला असताना माझा, घाबरलो होतो ना. मित्राचं नाव मला नीट कळलं नाही प्रेक्षकांनो, काहीतरी शॉर्ट मध्ये बोललाय कान्हा त्याचं नाव. मग आता तो मित्र म्हणतो, भीती वाटावी असं कशाला वागतोस कान्हा. मग कान्हा म्हणतो, काय भीती वाटली, काय वागलो मी. मग आता तो मित्र म्हणतो कान्हाचा, ती मुलगी आता गेली ना, तिला कसा कौल मिळाला ते पाहिलं बरं मी. मग कान्हा म्हणतो, सॉरी यार, सॉरी, आय एम व्हेरी सॉरी. काय आहे ना, ते मला बघवलं नाही, त्या मुलीची दया आली मला म्हणून मी जरा असं केलं रे. म्हणजे तिची स्वप्न तिला पूर्ण करता यावी म्हणून मी खटाटोप केला. माझा मार्ग चुकीचा होता रे, पण माझा हेतू शुद्ध होता. बघा ना साईबाबा, तुम्ही बघताय ना मी काय हिंमत केली, पण सॉरी साईबाबा, आय एम व्हेरी सॉरी. असं म्हणून कान्हा आता कान पकडतो आणि मग त्याच्या मित्राला म्हणतो, काय करू यार, माझ्याकडे नव्हतं रे दुसरं ऑप्शन. त्यानंतर त्याचा मित्र म्हणतो, तुला ऑप्शन कशाला हवाय रे कान्हा, तू तिचा एवढा काय विचार करतोयस, तुला काय मिळणार आहे तिचा विचार केला तर. हा प्रश्न अगदी करेक्ट होता कान्हाच्या मित्राचा. कान्हा त्याच्या मित्राला उत्तर देतो, अरे मला काय मिळणार, अरे भावा मला नोकरी मिळणार. आता काय कन्फ्युजन आहे ते येणाऱ्या भागांमध्ये कळेलच. इकडे सखी तावातावाने घरी आली आहे आणि ठरवते की आता घर सोडून जायचं आणि तिने तिचं सगळे सर्टिफिकेट, सगळं तिचं सामान एका बॅगमध्ये भरलंय आणि निघाली आहे. पण जाताना ती जरा इमोशनल होते आणि तिच्या आईचा फोटो बघते आणि विचार
तिच्या आईच्या फोटोला विचारते, आई तू अशी कशी झालीस ग? तू किती प्रेमळ होतीस आधी. माझ्या प्रत्येक बाबतीत माझ्या पाठीशी राहणारी तू, माझ्या कुठल्याच निर्णयात तू का माझ्यासोबत नाहीयेस ग आई? तुला सोडून मला नाही जायचंय ग. मला माहितीये तू माझ्यावर नाराज होशील, तू मला हवी आहेस ग आई, पण मी तरी काय करू? बाबांच्या आणि माझ्या स्वप्नांसाठी आणि साईबाबांनी दिलेल्या निर्णयासाठी मी जाईल आणि मला जावंच लागेल. मी आता तुला न सांगता जाणार आहे आई, पण यासाठी कारणीभूत आहे तुझ्यातली सरकार. असं म्हणून आता ही सखी तिच्या आईमधल्या सरकारला कारणीभूत ठरवते आणि निघते. प्रेक्षकांनो, आता बघा येणाऱ्या पुढच्या भागामध्ये खूप मस्त दिसणार आहे. रॅदर मालिकेला आत्ता कुठे सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाहीये. आता सखी बॅग पॅक करते आणि तिचं ते जे रूम आहे ते डोळे भरून बघते. पुढच्या भागात आपण बघतोय की सरकार महा बनेल दाखवली आहे त्यांनी. शातीरबाई आहे, तिने काय केलंय, सखीला व्हिडिओ कॉल केलाय आणि सखीला सांगितलं की तू माझ्या आयुष्यात नाहीये तर आता काहीच राहिलं नाहीये. आणि सखीसमोर तिने तिच्या हाताची नस कापली आहे असं ऍक्टिंग करते ती, पण रक्त वगैरे आलेलं दाखवलं बरं का त्यांनी. आता इकडे सखी ते व्हिडिओ कॉलवर बघते आणि घाबरून पुन्हा घरी परत जात असते. तेव्हा अचानक ती कान्हाच्या गाडीखाली येते आणि कान्हा तिची मदत करतो आणि तिला अर्थातच सखीला लवकर घरी पोहोचायचं असतं म्हणून कान्हा आता एका ओढणीला सखीला असं बांधतो आणि समोरून त्याच्या छातीला अशी ती गाठ मारतो ओढणीची. प्रेक्षकांनो, कान्हा आणि सखी या दोघांची बॉन्डिंग आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळेलच. कसा वाटला तुम्हाला हा भाग कमेंट करून कळवा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत मंडळी टेक केअर आणि तुम्हा सगळ्यांना हॅपी नवरात्री. धन्यवाद.